नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचा जो नवीन एक ईमेल आलेला आहे आपल्याला, ज्यांनी रेफरन्स आहे, संस्था निवड केलेली आहे. ऑलरेडी जो पोर्टल आहे तर त्या ठिकाणी संस्था निवड केलेली आहे, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी परत एक ईमेल आलेला आहे. तर तो ईमेल कशाबद्दल आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपल्याला ईमेल जो आलेला आहे तर त्या ईमेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे, प्रथम पसंतीक्रम संस्थेची केलेली निवडचे प्रतिउत्तर खालील ईमेल ID कळवण्याबाबत. म्हणजेच ईमेल IDवर आपल्याला त्या ठिकाणी जो प्रेफरन्स आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि त्याचे प्रतिउत्तर म्हणून आपल्याला एक ईमेल आहे तर तो आलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, TRTI थ्रू पोलीस व सैन्य भरतीचे प्रशिक्षण योजनेसाठी त्या ठिकाणी आपण संस्था निवड केलेली आहे. प्रेफरन्स सिलेक्शन प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे आणि तुम्ही विकल्प निवड पोर्टलवर आपले प्रथम संस्था पसंतीक्रम आहे तर तो नोंदवला असला तरीही ती प्रथम पसंतीक्रम संस्था या ईमेल IDवर आपल्याला या ठिकाणी ईमेल IDसुद्धा दिलेली आहे आणि त्या ईमेल IDवर आपल्याला रिप्लाय प्रतिउत्तर म्हणून द्यायचं आहे. म्हणजे जे ऑनलाईन पोर्टलवरती आपण प्रेफरन्स सिलेक्ट केलेले आहे तर त्यांचे त्या ठिकाणी आपल्याला या ईमेल IDवरती कन्फर्म ईमेल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे. तर ईमेल पाठवण्यासाठी आपल्याला सिम्पली जो ईमेल दिलेला आहे आपल्याला हेल्प डेस्क या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे फ्रॉम आपला ईमेल ID दिसणार आहे आणि टू या ठिकाणी TRTIची ऑफिशियल जी ईमेल ID आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट आणि ईमेल कशा पद्धतीने टाईप करायचा आहे तर त्याचा संपूर्ण फॉर्मॅट जो आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी त्या ठिकाणी देणार आहे आणि आपल्याला जो ईमेल करायचा आहे तर त्याची संपूर्ण सब्जेक्ट आणि जो विषय आहे तर त्याची संपूर्ण फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स असेल, सेकंड असेल, थर्ड असेल तर अशा पद्धतीने आपल्याला कन्फर्म पसंतीक्रम आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. सिद्धार्थ करियर अकॅडमी नागपूर म्हणून जी अकॅडमी आहे तर ती तुम्हाला सर्वोत्तम अकॅडमी म्हणून पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही जे प्रशिक्षण आहे तर ते घेऊ शकता. जर तुम्ही नागपूर किंवा नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूला राहत असेल तर तुमच्यासाठी बेस्ट अकॅडमी म्हणून सिद्धार्थ करियर अकॅडमी जी आहे तर ती त्या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम देऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिकचा प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल, सर्व त्या ठिकाणी ज्या प्रॉब्लेम आहे तर त्यांचे निराकरण करून भेटणार आहे. तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी पहिला पसंतीक्रम म्हणून सिद्धार्थ करियर अकॅडमी ही संस्था आहे तर ती निवडायची आहे. तर ती संस्था तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती 64 नंबरवरती जी लिस्ट आहे तर त्यामध्ये 64 नंबरवरती सिद्धार्थ करियर अकॅडमी म्हणून त्या ठिकाणी जो अकॅडमीचा लिस्ट नंबर आहे तर तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्या नंबरवरती जाऊन आपल्याला पहिला पसंतीक्रम म्हणून सिद्धार्थ करियर अकॅडमीला निवडायची आहे आणि पहिला पसंतीक्रम देऊन त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण प्रशिक्षण आहे तर ते त्या ठिकाणी फ्रीली घेऊ शकता. आणि तुम्ही पाहू शकतात स्टाफ रूम असेल किंवा जे क्लासरूम आहे तर त्यांची संपूर्ण जे स्क्रीनवरती तुम्ही फोटो पाहत आहे तर अशा पद्धतीने जे प्रशिक्षण आहे तर ते राबवले जाते सिद्धार्थ करियर अकॅडमीमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पहिला पसंतीक्रम देऊन सिद्धार्थ करियर अकॅडमीमध्ये जे प्रशिक्षण आहे तर ते त्या ठिकाणी घेऊ शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.